केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अमित शाह पुण्यामध्ये आलेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालाय आणि तो आज अमित शाहांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे। अमित शहांविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार आहे। भाजप सुद्धा या आंदोलनाच्याच माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे। या दोन्ही आंदोलनांना पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे। आज अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावेळी टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान केला जाणार आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मात्र आक्रमक झालेली आहे। अमित शहांच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सध्या जमत आहेत। तर एकीकडे आपण दृश्य पाहतोय, अमित शहा पुण्यामध्ये आलेले आहेत, तर दुसरीकडे अमित शहांविरोधात काँग्रेस सुद्धा आक्रमक झालेली आहे। तसंच काँग्रेसच्या या आंदोलनाला भाजपकडून सुद्धा आंदोलनाच्याच माध्यमातून उत्तर दिलं जाणार आहे। त्यामुळे भाजपनं सुद्धा आंदोलनाची तयारी केलेली आहे। दरम्यान काँग्रेसच्या आंदोलन स्थळावरून याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पाहूयात। गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत, मात्र या दौऱ्यानिमित्त काँग्रेस जे आहे त्यांना विरोध करण्यासाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणून काही अंतरावर या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते अमित शहांना काळे झेंडे दाखवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे। खरं तर दिल्लीमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता त्या निषेधार्थ या ठिकाणी काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे। दिल्लीतल्या घटनेनंतर प्रथमच केंद्रीय मंत्री अमित शहा जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि दौऱ्यावर निघालेले आहेत। त्यांच्या या विरोधामध्ये या ठिकाणी आता आंदोलन जे आहे ते काँग्रेसकडून काही वेळामध्ये सुरू होईल। या ठिकाणी आपण पाहतो की मार्केट यार्ड मधला हा परिसर आहे। या परिसरामध्ये आता काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। एवढंच नव्हे तर या आंदोलन दरम्यान पोलीस बंदोबस्त जो आहे तोही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। तर खरं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा मार्केट यार्डचा चौक आहे उत्सव, आणि या परिसरामध्ये काँग्रेसला आंदोलनाची परमिशन देण्यात आलेली आहे। वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। साधारण 10चा आंदोलनाची वेळ आहे, मात्र या ठिकाणी बघितलं तर या आंदोलनाच्या आधी या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। खरं तर तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, आंदोलनाची नेमकी मागणी काय असणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात बघा, देशभरामध्ये जे काय विद्यार्थी आंदोलन झालं त्याच्यामध्ये खास करून दिल्लीमध्ये हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, शेकडो विद्यार्थिनींचा विनयभंग झाला, त्याच्यानंतर हजारो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। आणि या सगळ्या प्रकारानंतर श्री अमित शहांनी देशांची माफी मागणे किंवा जे आरोपी आहेत ज्यांनी नका विनयभंग केलाय, खोटा म्हणजे चुकीचा लाठीचार्ज केलाय, त्यांचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यायला हवे, ते देशाची माफी मागायला पाहिजे ती, पण तसं न करता त्या सगळ्या प्रकारात ते गायब झाले आणि पहिल्यांदा कुठल्या शहरात येतात ते पुण्यात येतात। त्याच्यामुळे आज पुण्यात येत असताना पुणे शहर काँग्रेस त्यांना काळे झेंडे दाखवते। नितीन शानकर मीडिया पुणे।